नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। शिरगाव येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। या महिलेची 2 महिन्यापासून भेट झाली नव्हती, पण त्या दिवशी भेटण्याचा योग आला आणि शरीर संबंध बनवण्यासाठी ती त्याला लॉजवर घेऊन गेली। शरीर संबंध चालू असताना महिलेला संतुष्टी न मिळाल्याने तिने थेट प्रियकराचा गुप्तांग कापून टाकल्याची धक्कादायक घटना MIDC भागात शिरसगाव येथे घडली आहे। सविस्तर घटना अशी आहे की ही महिला शिरसगाव येथे राहणारी आहे। तिचे वय 30 वर्षाचे असून ही महिला विवाहित आहे। तिला पती व मुलगा देखील आहे। या महिलेचे काल्पनिक नाव आरती भिंगोरे आहे। ती MIDC मधील एका कंपनीत काम करते। काम करत असताना तिथेच कामावर असलेल्या किशोर वैभवे या 25 वर्षीय तरुणाशी तिची 6 महिन्यापूर्वी मैत्री झाली आणि काही दिवसातच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। दरम्यान त्यांनी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले, पण ह्या वेळेस ते लॉजवर भेटण्यासाठी गेले। नंतर जे झालं ते नक्कीच अंगाला काटे आल्याशिवाय राहणार नाही, कारण दर आठवड्याप्रमाणे रविवारी कंपनीला साप्ताहिक सुट्टी असते। त्यांनी ठरवलं की शनिवारी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी आपण भेटायला जाऊ। पण उद्या रविवारच्या दिवशी प्रियकरासोबत काय घडणार हे त्याने आजन्मात विचार केला नसेल। रविवारी आरोपी आरतीने मुद्दामहून आपल्या पतीला सांगितले की आज कंपनीला सुट्टी नाही, सगळ्यांना हजर राहायचं सांगितलं। मला उद्या रविवारी रोजच्याप्रमाणे जॉबला जावे लागेल। तिच्या या खोट्या बहाण्याने नवराही फसला। त्याने तिला होकार दिला आणि तिच्यावर विश्वास ठेवला। आरोपी महिलेचा मार्ग मोकळा झाला। ती सकाळी 8च्या दरम्यान घराच्या बाहेर निघाली आणि कामावर चौक येथे जाऊन तिने प्रियकराला फोन केला। काही वेळात प्रियकर किशोर हा मोटारसायकलने तेथे हजर झाला। त्यानंतर त्यांनी थोडा वेळ शॉपिंग करत ते हायवे लगत असलेल्या पियुष फॅमिली रेस्टॉरंट येथे पोहोचले। त्यावेळेस 11 वाजले होते। त्यांनी रेस्टॉरंटमध्ये जेवण वगैरे करून तेथेच एक महागडा रूम बुक केला। त्यानंतर त्यांनी शरीर संबंध चालू केले, पण प्रियकर तिच्या इच्छेनुसार शारीरिक सुख देऊ शकला नाही। संबंध करत असताना त्या महिलेला पूर्ण संतुष्टी मिळाली नाही, ती अतृप्त झाली नाही। प्रियकर किशोर तिला समाधान करण्यात अयशस्वी ठरला। त्यामुळे या महिलेला खूप राग आला। रागाच्या भरात त्या माथेफिरू महिलेने कोणताच विचार न करता थेट आपल्या पर्समध्ये असलेल्या एका धारदार कटरने प्रियकराचं गुप्तांगच कापून घेतलं। नंतर किशोर याने जोरजोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली। त्याचा आवाज ऐकून हॉटेलमधले कार्यरत असलेल्या लोकांनी धाव घेतली आणि दरवाजा उघडला। पाहते तर किशोर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांच्या निदर्शनास आला। त्यांनी त्याला उचलून तात्काळ हॉस्पिटल गाठलं। त्यानंतर डॉक्टरांनी तपासून किशोरला मृत घोषित केलं व आरोपी आरतीला खुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आली। ह्या अनैतिक संबंधात तरुण प्रियकराचा जीव जाईल हे त्याला काय ठाऊक। ती विवाहित महिला होती, 2 लेकरांची आई होती, तरी पण वासनेपोटी विवाहबाह्य संबंधात पूर्ण अडकलेली होती। दरम्यान त्यांच्या याच अनैतिक संबंधाने प्रियकराचाही जीव गेला आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून संसारही उद्ध्वस्त करून घेतला। आजच्या काळात विवाहबाह्य अनैतिक संबंध हे खूपच वाढलेले आहे। खास करून तरुण मुलं ही विवाहित महिलांवर जास्तच आकर्षित होत आहे आणि याच अनैतिक संबंधातून अशा विचित्र घटना रोजच्या रोज घडत आहे। तरुण मुलं ही विवाहित महिलांच्या जाळ्यात अडकतात आणि आपला जीव गमावून बसतात। विवाहित महिलांना पतीकडून पूर्ण सुख मिळत नसेल तर तिने आपल्या नवऱ्याला स्पष्ट सांगावे आणि दोघांनीही मिळून चर्चा करावी, जेणेकरून विवाहित महिला हे बाहेरचे तरुण पुरुष बघणार नाही। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।